सांगली जिल्ह्यातील राजकारणामध्ये भाजप विरुद्ध जयंत पाटील असा संघर्ष सुरू आहे। गोपीचंद पडळकरांनी जयंत पाटलांवर केलेल्या टीकेनंतर चांगलाच वाद निर्माण झाला होता। दरम्यान पुन्हा एकदा सांगलीत भाजपने जयंत पाटलांना घेरण्याची तयारी सुरू केली आहे। बघूया। या बँकेच्या सगळ्या गैरकारभाराची इन्क्वायरी लागलीच पाहिजे। वेळ पडली तर हायकोर्टात जाऊ आणि हायकोर्टामधून आदेश घेऊ, परंतु ही घोटाळ्याची चौकशी होणार। राज्याच्या सहकार मंत्र्याच्या मुंबईतल्या बंगल्यासमोर मी स्वतः उपोषण करणार आहे। या विरोधामध्ये सांगलीत जयंत पाटलांना घेरण्याचा प्लॅन भाजपकडून आखण्यात आल्याची चर्चा सुरू झाली आहे। सांगली जिल्हा बँक भरती प्रकरणावरून भाजप चांगलीच आक्रमक झाली आहे। जिल्हा मध्यवर्ती बँकेत 559 पदांच्या नोकर भरतीची परवानगी सहकार विभागाकडून मिळाली आहे। या जिल्हा बँकेवर जयंत पाटलांच्या नेतृत्वाखाली सर्व पक्षीयांची सत्ता आहे। दरम्यान जयंत पाटलांचे कट्टर समर्थक असलेल्या दिलीप पाटलांच्या काळात बँकेत घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला। या प्रकरणाची चौकशी झाली, मात्र महाविकास आघाडी महायुतीच्या काळात वेळोवेळी स्थगिती देण्यात आली होती। मात्र आता मंत्री चंद्रकांत पाटलांनी आपला मोर्चा या जिल्हा बँकेकडे वळवलाय। या बँकेतील घोटाळा प्रकरणाच्या चौकशीसाठी उपोषण करण्याचा इशारा चंद्रकांत पाटलांनी दिला। या बँकेच्या सगळ्या गैरकारभाराची इन्क्वायरी लागलीच पाहिजे। उपोषणाला बसत आहोत, उपोषणाला तोपर्यंत इन्क्वायरी होत नाही सुरू, तोपर्यंत उपोषण सापडणार नाही। मी उपोषणाला बसतो आणि मी मंत्री असल्यामुळे अडचण येत असेल तर देवेंद्रला म्हणतो की काही दिवस माझा मंत्री काढून घ्या, आमदार म्हणून बसतो, आता सोडणार नाही। तुम्ही काही बोला, जिल्हा बँकेच्या नोकर भरतीची चौकशी झालीच पाहिजे। जिल्हा बँकेमध्ये जी मॉर्गेज पुरेसं नसताना सुद्धा तुमच्या लोकांना वाढीव कर्ज दिले त्याची चौकशी झालीच पाहिजे। हो गया आता, हो जाने दो। सर्वोदय कारखाना कोणी गाठला? चंद्रकांत पाटलांनी बँकेच्या घोटाळ्याच्या चौकशीच्या पाठपुराव्याची जबाबदारी आमदार सदाभाऊ खोतांवर सोपवली। तसंच वेळ आल्यास कोर्टात जाण्याचा इशारा देखील चंद्रकांत पाटलांकडून देण्यात आला। सदाभाऊ खोतांनी सांगली जिल्ह्याच्या बँकेच्या घोटाळ्याची, त्यावेळेच्या अध्यक्षांच्या घोटाळ्याची चौकशी करण्याच्या मागे लागायचं। दर आठवड्याला मंत्रालयात पाहिजे आणि वेळ पडली तर हायकोर्टात जाऊ आणि हायकोर्टामधून आदेश घेऊ, परंतु ही घोटाळ्याची चौकशी होणार। दरम्यान या प्रकरणावरून सदाभाऊ खोत आणि पडळकरांनी आंदोलन देखील केली आहे। विधान भवनात देखील चौकशी करण्याची मागणी करण्यात आली होती, मात्र कालांतरानं हा मुद्दा मागे पडत गेला। प्रत्येकाला संधी मिळाली पाहिजे, कारण 600 जागा आहेत, 1-2 जागा नाही। आणि चांगली शिकलेले अभ्यासू मुलं त्या ठिकाणी येणं अत्यंत गरजेचं आहे। आणि कोट्यावधी रुपयाचा मलिदा लाटण्यासाठी बँकेची चौकशी सुरू असताना या ठिकाणी परवानगी दिलेली आहे। निश्चितपणानं हे अयोग्य आहे। जर असंच घोडं दामटून नेण्याचा प्रयत्न केला तर राज्याच्या सहकार मंत्र्याच्या मुंबईतल्या बंगल्यासमोर मी स्वतः उपोषण करणार आहे या विरोधामध्ये। कारण राज्यातल्या तरुणाला नोकरीची संधी निश्चितपणाने मिळाली पाहिजे। सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेवर राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, काँग्रेस आणि शिंदेच्या शिवसेना अशी एकत्रित सत्ता आहे। मात्र या बँकेची सूत्र जयंत पाटलांकडे आहेत। त्यामुळे भाजप आता आक्रमक झाले असून जयंत पाटलांना टार्गेट केलं जात असल्याची चर्चा आहे। सरफराज सनदी, झी 24 तास, सांगली।